आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. स्वारगेट एसटी बस स्थानकावर होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील व हातातील दागिने चोरून नेणाऱ्या दोघा महिलांना पकडण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 5 गुन्हे उघडकीस आले असून 4,88,000 रुपयांचे 60 ग्रॅमचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दुर्गा अविनाश उपाध्याय वय 30 वर्षे राहणार माडा कॉम्प्लेक्स जवळ खडकी मूळ राहणार बापूनगर गुलबर्गा कर्नाटक आणि लक्ष्मी विवाह सकट वय 25 वर्षे राहणार खडकी मूळ राहणार सोलापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्वारगेट एसटी बस स्थानकात होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हातातील बांगड्या चोरून नेल्याचे गुन्हे वाढत होते. त्यानुषंगाने पोलिसांनी गस्त वाढविली होती. स्वारगेट पोलीस ठाण्याकडील दामिनी मार्शल पोलीस अंमलदार अनिता धायतडक या 19 डिसेंबर रोजी दुपारी स्वारगेट एसटी बस स्थानक परिसरात गस्त घालत होत्या. त्यावेळी त्यांना 2 महिला संशयास्पदरित्या तेथे वावरताना दिसून आल्या. त्यांनी पोलीस अंमलदार संदीप घुले व सुजय पवार यांना बोलावून घेतले. ते आल्यावर या 2 महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी 7 ते 8 महिन्यांपूर्वी आळंदी येथे जाणाऱ्या बसमधील महिलेच्या हातातील बांगडी चोरी केली होती. पोलिसांनी गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता चोरीचा गुन्हा दाखल होता. या महिलांना अटक करून तपासादरम्यान 4,88,000 रुपयांचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कसपटे, पोलीस हवालदार मोराळे तनपुरे, घुले पवार, पोलीस अंमलदार शिंदे टोनपे, खेमदार शेख चव्हाण, दुधे काळे, महिला पोलीस हवालदार सीताप शिंदे, महिला पोलीस अंमलदार अनिता धायतडक सांगोलकर यांनी केली आहे.